नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये MH नर्सिंग CT 2025साठी पात्रता निकष काय आहे आणि जर तुम्हाला BSc नर्सिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची आहे, कोणता क्रायटेरिया आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। कारण अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे, परंतु तुम्हाला पात्रता निकष सुद्धा माहीत असायला हवा। जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग किंवा कॅप राऊंडला जासाल तेव्हा जर हे डॉक्युमेंट्स किंवा हे पात्रता निकष तुमच्याकडे नसेल तर तुमचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो। ही महत्त्वाची बाब तुम्हाला माहिती असायला हवी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। बघा, सगळ्यात अगोदर पहिला पात्रता निकष आहे नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल। बघा, जे पण विद्यार्थी MH नर्सिंग CT 2025ची एक्झामिनेशन दिलेली आहे आणि अर्ज भरत असतील तर त्यांना माहिती असायला हवं की त्यांना अर्ज हा केवळ आणि केवळ केव्हा भरता येईल जेव्हा ते महाराष्ट्राचे रहिवासी असतील, म्हणजे भारताचे रहिवासी असून महाराष्ट्रामध्ये ते रहिवासी असतील। दुसरा बघा, वय। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मिनिमम एज हे 17 वर्ष म्हणजेच 18 वर्ष आणि मॅक्सिमम एज हे 35 इयर फॉर द जनरल कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी हे अराउंड 40 वर्षे एवढ्यापर्यंत जाते। तर एकंदरीत तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की वय सुद्धा तुमचं या रखान्यामध्ये बसलं गेलं पाहिजे, अन्यथा तुमचा जो प्रवेश आहे हा रद्द होईल। त्यानंतर बघा, तिसरा महत्त्वाचा निकष आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन। बघा, कंप्लीटेड 10+2 म्हणजेच 12वी आणि 10वी त्या रिलेटेड समसमान शैक्षणिक पात्रता। त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयासोबत एकंदरीत रिझर्व कॅटेगरीला 40% आणि ओपन कॅटेगरीला 50% एकूण 12वीमध्ये तुम्हाला मार्क असायला हवे। त्यानंतर बघा, मिनिमम मार्क इन क्वालिफाईंग एक्झाम, जी MH नर्सिंग CT 2025ची एक्झामिनेशन तुम्ही दिलेली आहे आणि तुम्हाला जर अर्ज भरायचा असतील किंवा तुम्ही भरलेले आहे, ते केवळ आणि केवळ केव्हा भरता येईल जेव्हा तुम्हाला SC आणि ST म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी 40% येईल, ठीक आहे, किंवा त्या रिलेटेड SC हँडिकॅप्ड स्टुडंटसाठी सुद्धा 40% येईल, ठीक आहे। ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी 50% येईल आणि त्या रिलेटेड PWD म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठी 45% येईल, अशी मान्यता MST CETने दिलेली आहे। त्यानंतर बघा, मिनिमम मार्क इन क्वालिफाईंग एक्झाम, जे पण PCB ग्रुप आहे, ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये तुम्हाला 45 गुणासह पास असायला हवं। ते कोणत्या विद्यार्थ्यांसाठी तर ओपन आणि EWS विद्यार्थ्यांसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे SC, ST, OBC विद्यार्थ्यांसाठी 40% पेक्षा जास्त ॲग्रिगेट त्यांना PCB ग्रुपमध्ये असायला हवे। त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत मी तुम्हाला हे 5 क्रायटेरिया सांगितले। जेव्हा तुम्ही MH नर्सिंग CT 2025चा ॲप्लिकेशन फॉर्म भरत आहात आणि काउन्सिलिंगच्या वेळी तुम्हाला जर तिथं प्रेझेंट राहावं लागलं किंवा डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला लागले, जर तुम्ही या 5 निकषामध्ये बसत नसाल तर तुमचा प्रवेश हा रद्द होईल। बघा, याबाबत तुम्हाला कोणतेही प्रश्न, डाऊट किंवा काही पण इन्क्वायरी असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन आणि कमेंट्स बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंक जे आम्ही तयार केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला फ्री काउन्सिलिंग आम्ही प्रोव्हाइड करत आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।